बॅटिंग करण्यासाठी. नो डाऊट हाही सामना तुमच्या आमच्या भेटीला येईल. जोपर्यंत सामना चालू होईल तोपर्यंत थांबतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी हरीश दिगेकर जोडले जातील आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच नो डाऊट सामन्याचा मजा घेऊ आपण. एस धन्यवाद मनोज वगैरे सर. मुख्य पंच फत पल्लवकर मैदानात दाखल होताना जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर आपण पाहतोय स्पर्धा. मयुरेश्वर मयेकर स्कोरिंगला ऑनलाईन पाहिले तर दिनेश मोरी, त्यानंतर मास्टर कॅमेरावर अमोल मयेकर, साईड कॅमेरा हर्ष तोडणकर. येत्या काळामध्ये खूप साऱ्या स्पर्धा जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात जय गणेश स्पोर्ट्स 18 तारखेला या 18 फेब्रुवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवतेज मित्रमंडळ आयोजित कबड्डी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या मातीचा रांगडा खेळ, ज्यामध्ये आपण चर्चा केली 3 खेळाडूंची सुद्धा. ते रील्स आपल्याला जय गणेशच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर पाहायला मिळेल. त्यानंतर आम्ही घेऊन येतो जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणखीन एक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा 9, 10, 11, 12 एप्रिल 2026 मध्ये SCA अर्थात श्रीवर्धन क्रिकेट अकॅडमी मार्फत अर्थात प्रथम मांजरेकर प्रसाद विचारे यांच्या माध्यमातून वालवडी क्रिकेट ग्राउंड श्रीवर्धन येथे ती स्पर्धा लेदर बॉल क्रिकेट. चला मॅच उशीर करू नका विनंती आहे. 4 वाजलेत पहा. 5-5 ओव्हरचे आपले अजून 2 मॅचेस बाकी आहेत. 20 ओव्हर बाकी आहेत हे लक्षात घ्या. एका षटकात आपण मॅक्झिमम 10 लेदर क्रिकेट जर टेस्टचा ॲव्हरेज पाहिला तर 13 ओव्हर होतात 1 तासामध्ये, पण टेनिस बॉलमध्ये होत नाहीत. मोहसिन नदा पहिलं षटक SCA प्रीमियर लीगचं बोर्डी आपल्याला दिसते तुमच्या स्क्रीनवर. 9 ते 12 या वेळेमध्ये या तारखेमध्ये ही स्पर्धा होणार आहे नक्कीच. यस सर, लेट्स प्ले. अंडर 23, अंडर 19, अंडर 16चे लेदर प्लेयर असतील त्यांनी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन फी आहे 2800 रुपये पर प्लेयर. 4 दिवसाची स्पर्धा. कुणाल सुतार स्ट्राईकला. हो, हलक्या बॅटनी. वा, सुरेख गोलंदाजी. साहिल आणि कुणाल सुतार. पहिला बॉल चांगला हाताळलाय. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा. एक रिस्की सिंगल. उभेचं मन तुटलंय कारण पराभूत झालाय संघ दे 6 एव्हेंजर्स. भावनिक झालेत उभेद. डोळ्यातून अश्रूच्या धारा हे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहिलं होतं 23 वर्ल्ड कप जेव्हा रोहित शर्माच्या डोळ्यातून आपण पाणी पाहिलं होतं. यावेळेस चांगला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक इथे साहिलच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहेत ताबीज, चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. स्ट्राईकला कुणाल. आडव्या पट्ट्यात पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. एक सिंगल तर कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. शेब नाराज आहे क्षेत्ररक्षकावरून. 4 धावा. जावेदभाई पिलपिले यांच्याकडून 3 लगातार षटकारला साहिल अकवारीसाठी 1000 रुपये पारितोषिक. येस, कुपन आता वेळ संपत आले. मोहसिन
कुणालसाठी पुन्हा एकदा यॉर्कर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नव्हते, त्याचा फायदा आलाया. सरळ खेळलेला नव्हते. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रेट ड्राईव्ह ही सरळ. धावा झाल्यात 8. मोहसिन हा उजव्या अष्टीच्या बाहेर बॉल. वाईटची अपील, पंच मात्र फेटाळलाय. चला फेअर डिलिव्हरी दिले पण बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. तर इथे टटोल जाईल की वाईड आहे का. मनोज सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू गमावलाय कारण तुम्ही शफल झाल्यानंतर दुसरी लाईन ऍक्टिव्ह होते, त्यामुळे या वाईड मिळणार नाही. शफल लाईनला थोडंसं ऍक्टिव्ह करा शेब. प्रकाशजी मोरे साहेब आले, त्यांचाही केला जाईल यथोचित सन्मान. प्रकाशजी मोरे साहेबांचा फत करबेलकर करतील हा सन्मान. माईची उबदार प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा केला जाईल सन्मान. धाबा संख्या 8. शेवटचा बॉल बाकी. षटक संपले. डॉट बॉल आला शेवटचा. आदित्य आलेत गोलंदाजी साडी. स्ट्राईकला आता साहिल. आदित्य साहिल साडी. हा चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. चला कुपन. कुपन साठी लाईन लागले. या 20 रुपये कुपन. होम थिएटर संपत आलेत, नाही तर मग विचार होईल, पश्चाताप होईल. घेतली असता 20 रुपयात, बाजूच्याला लागली 20 रुपयात, असं होईल. होम थिएटर घ्या. हा सुरेख गोलंदाजी आदित्यची. साहिलला बांधून ठेवले. साहिलच्या पायात बेड्या टाकल्यात. अचूकता पाहायला मिळते आदित्यची. कमालीची गोलंदाजी. मोहसिन नादाबनीची गोलंदाजी केली. यॉर्कर त्याच्या पायावर पावलं टाकत. इथे आपल्याला आदित्य पण दिसतात.
एकच लाईन धरून गोलंदाजी पाहायला मिळते. वाईडी शॉर्कर बॅटर जाग्यावर स्थिर आहेत, बेड्या टाकल्याप्रमाणे आहेत. धावा 8, धावा थांबल्यात. चला स्पीडअप द्या, इतका वेळ घेऊ नका, मॅच चालू ठेवा. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. शेप परदेशी आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला ढकललाय. कुणालच्या 50 साठी सुद्धा बंद लिफाफे आलेत. इथं हवेत आहे. ताबी चेंडूच्या खाली जेल टिपलाय. साहिलवर दबाव मागच्या 2 डॉट बॉलचा. विकेट 11 साठी रुद्र गोल्ड स्मिथ 11. पहिला विकेट बाद. फटका हवेत आहे. पुन्हा एकदा तोच फिल्डर आदित्य आणि गोलंदाजी कमालीची. दुसरा विकेट. सादिक यांनी किती घेतलेत? 3 कुपन. त्यांचे खूप हार्दिक स्वागत. आम्ही पहा समालोचन कक्ष आणि आमचे कॅमेरामॅन लाईव्ह टीम आम्ही टोटल 5 कुपन घेतलेत. स्ट्रोक हॅट्रिक बॉल होता. मोहसिन आलेत वेगाने. फेकी कुठे केले मोहसिननी? सॉरी मागितले. जोरात फेकला होता बॉल. एक सिंगल. जबरदस्त गोलंदाजी. आदित्यच्या गोलंदाजीतला पहिली रन आली अम्मार 5व्या बॉलला. आज अम्मार शाळेत बोलवलं, घाईत गेले, परत धावत आले. पाणी प्यायलं इथं, कारण मॅच मिस होते का मला विचारते. फायनल? त्याला म्हटलं नाही, सेमी फायनल चालू आहे, फायनलला टाईम आहे. स्कोरिंगचं काम करतायत अम्मार. 9th स्टँडर्ड. उजव्या आष्टीच्या बाहेर. यावेळेस वाईड येईल. यासाठी रिव्ह्यूची गरज नाही, पंचांनी दिल्या वाईड. फिल्डिंग टीम करू शकते चॅलेंज, कारण आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गेलाय. फिल्डिंग टीमकडे एक बाकी आहे. प्रत्येक इनिंगला तुम्हाला एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू मिळतो. आदित्य. कुणाल सुतार आले स्ट्राईकला, वाईट टाकला. पहा, हा दबाव आहे कुणालचा. लगातारचा दुसरा वाईड. कुणाल सुतार आल्यानंतर बरेच मोठे गोलंदाजांना सुद्धा घाम फुटतो. कुणाल सुतार, रुद्र गोल्ड स्मिथ 11 साडी. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
आदित्य, कुणाल सुतार साडी, फटका हवेत आहे. आदित्यने आणली का विकेट कुणाल सुतारची? हो, झेल टिप शक्ती खेळावं लागेल. शक्ती यांना चांगलं. डावखुरे बॅटर आहेत. संघमालक आता जबाबदारी आहे त्यांच्यावर. हा सुरेख गोलंदाजी. बॅटर विकेट किपर दोघंही बी डॉट बॉल. तिसरं षटक आहे. पहिली सेमी फायनल मजा आली. दुसऱ्या सेमीमध्ये मजा मात्र किरकिरी झाली. विकेट गेले. मॅचची रंगत गेली. कुणाल सुतार बाद झाल्यानंतर हा स्ट्रोक चांगला आहे शक्ती यांचा. शक्तिशाली स्ट्रोक. ताबिश चांगलं क्षेत्ररक्षणात 2 झेल टिपले ताबिशनी. इथे एक सिंगल. आता जबाबदारी आहे ना ती अनुभवी खेळाडू शैलेश भोईर यांच्यावर. आता एकच वादा शैलेश दादा. रुद्र गोल्डस्मिथ 11 साठी. दिलीपची मोरे सुद्धा दबावात आहेत आता. कारण धावा येत नाहीत. टेन्शन आहे. मोहसिन नदाब शैलेश भोईर अनुभवी आहेत. 40+ खेळाडू दमखम आहे त्यांच्याकडे. फुल टॉस.
फुल टोल वसूल करणारा बऱ्याच उशिराने महत्वाचा षटकार इथे पाहायला मिळाला. तो शैलेश यांच्या बॅटमधून हो सुरेख स्क्वेअर कट अपर कट जबरदस्त वन बाउन्स. चौकार षटकार मैदानात येतील पण आपल्या घरी पाहिजे होम थिएटर. हा पुन्हा एकदा खोलटप्प्याचा बॉल होता. वा चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीकचं. हो फेकी कुठे गेले. नाही नव्हती रन बरोबर आहे कारण खूप आधी शेवटचा बॉल पण होता. शैलीच्या बॅटवर बॉल येत आहेत तर नक्कीच त्यांना स्ट्राईक जितकी मिळेल रुद्र गोल्ड स्मिथ 11 साठी तेवढं चांगलं आहे. सिंगल आली धावा 23. 3 षटकाचा केस संपलाय. ड्रिंक्स ब्रेक. चला ड्रिंक्स ब्रेक. मैदानात पाणी घेऊन जा. दोन्ही टीम मैदानात पाणी घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक. येस पद सर तुमचा पण तिकीट घेतलंय कुपन. फक्त जाऊ द्या जुईला होम थिएटर. हा आणि ते थिएटर लावलं होम थिएटरवर गाणं लावल्यावर आम्ही नाचायला मनोज सर मी. चला ड्रिंक्स ब्रेकचा टाइम आउट संपलाय. या आता आपण पाहतोय पर्व 5व जुने माणगाव प्रीमियर लीग चॅम्पियन ट्रॉफी. भारत झेरॉक्स अर्थात आमचे को स्पॉन्सर्ड आयशा कॉम्प्लेक्समध्ये युनिक स्टेशनरी अँड जनरल स्टोर्स आमचे को स्पॉन्सर. त्यानंतर हॉटेल मयुरी प्रवीण बागवे साहेब. त्यानंतर ESP फिटनेस हब गेट स्ट्रॉंगर लाईव्ह लॉंगर. हॉटेल माऊली चायनीज उमेश पुजारी संदेश पुजारी. LIC तुम्हाला नक्कीच घ्या. मिसेस संगीता यांच्या माध्यमातून. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तेच कैलास तळकर सिव्हिल इंजिनियर हे सगळे को स्पॉन्सर्ड आहेत. व्हाईट बॉल.
हा सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक राहिले इथे वलीदचं. वलीद, शैलेश यांची साडी, मध्ये बिघाड, पुन्हा थांबलेत. हो हो शैलेश, आता रुद्र गोल्ड 11 साठी फक्त एकच दादा. चौकार, शैलेश दादा भोईर ठोकतात चौकार. शैलेश दादा मैदानात कमाल केली आहे. 6 चेंडूत 21. जी मॅच अशी वाटत होती 30 पण धावा होणार नाहीत पूर्ण 5 षटकात, पण आता 34 झाल्यात 4 विकेटच्या बदल्यात. 11वर 4 होते, तिथूनही पार्टनरशिप 23 धावांची पाहायला मिळते 8 बॉलमध्ये, ज्यामध्ये शक्ती 2 चेंडूत 1 धावा, शैलेश भोईर 6 बॉल 21, क्षेत्ररक्षक 1 वाढवलाय. वलीद ऑफ साईडला गली रिझन मध्ये 1 क्षेत्ररक्षक आणलाय. येस, गली रिझनचा आता स्लिप मध्ये जवळजवळ आणलाय बॅकवर्ड पॉइंटला 1 क्षेत्ररक्षक. शैलेश कशी फलंदाजी करतील यावेळेस? फटका हवेत आहे, वाईडिश टाकला होता बॉल. ही वलीदची खासियत आहे. करतायत भूषण आलेत. धाबत संख्या आपण पाहाल तर 34. यावेळी चांगला बॉल वलीदचा, डॉट बॉल. येस, षटक संपतंय. या सिंगलनी धाव संख्या
मुफीज न्यू बॅटर. मुफीद हा इयत्ता 9वी, अम्मार यांचे मित्र, एकाच वर्गात. 9th स्टँडर्ड मुफीद. 2 विकेट आले, 1 रनआउट, 1 विकेट शेबला. हॅट्रिक साठी आहे पारितोषिक. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे मुफीदचा. प्रतीक आले, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 सिंगल. धावा 39. एक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हा लेग स्पिन सोडला आणि नंतर बघितला तर तो स्टंपच्या वरून आलाय. किती स्पिन झालाय. सिकंदर फुलटॉस समोर, नो बॉलचा इशारा आहे. पहा डबल धाव मिळू शकते. आदित्यला बॉलनी चकवलंय. तिसरी पण, यस यस, नाही माघारी आले. झाली असती तिसरी, झाली असती. नो बॉल आहे. रिव्ह्यू फिल्डिंग टीम. नो बॉल आहे का नाही पडताळणी केली जाईल. रिव्ह्यू आहे तर घेतलाय. 2 रन तर आलेत. नो बॉल जर आला तर 3 येतील. बॉल एक्स्ट्रा मिळेल. शेवटचा आहे. हाच लास्ट बॉल आहे. पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. टीव्ही अंपायर सुद्धा गेलेत ऑन फील्ड अंपायरच्या डिसिजनवर. तर फ्री हिट येईल. शेवटचा बॉल फ्री हिट आला. 3 धावा आल्या टोटल. स्कोर झाले अमर 42. शेवटचा बॉल फ्री हिट. वाईट बॉल. आता रिव्ह्यू गेलाय शेफ तुमचा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे. वाईट दिलाय पंचानी. चला वाईट बॉल आहे. धावसंख्या 43. फ्री टू बी कंटिन्यू. फ्री टू बी कंटिन्यू. फ्री टू बी कंटिन्यू. हो मारलाय सिकंदरनी. एकच मारलाय पण काय मारलाय. या शेवटच्या एका बॉल साठी धावा पहा किती आल्यात. 5च्या 5 इन्व्हॉल्व सिकंदर तुम्हाला आहे.
समाज प्रबोधनाचं काम सुद्धा खूप चांगलं आहे. एक गोड कीर्तनकार, त्यांना आपण टी व्ही चॅनलवर सुद्धा आपण कीर्तन करताना पाहिलं आणि आज त्यांना आम्ही सोडतोय का, तर त्याच समाज कार्यासाठी सोडतोय. कारण ते आज पुढे एका कीर्तन सेवेसाठी जात आहेत. आणि हरीश दिघेकर सर, तुम्हाला पुढच्या 1.5 सामन्यासाठी आम्ही मिस करू जरूर, परंतु पुन्हा भेटू. कारण जुने माणगाव प्रीमियर लीग आणि हरीश सर यांचं नातं खूप घट्ट आणि गोड आहे. हे नातं असंच पुढे राहील. धन्यवाद सर, आपलं खूप सारं आभार मानावं तेवढं कमी आहेत. सर एक मिनिट, हरीश सर, हरीश सर, हॅलो. धन्यवाद वगैरे सर. आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी स्पर्श 11 संघाकडून पाहायला मिळतोय ताबिश आणि मोहसिन. नक्कीच बाहुबली आपल्याला पाहायला मिळतोय. जुने माणगावचा बाहुबली आपल्याला पाहायला मिळतोय मोहसिन. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाज भूषण. ताबीजसाठी नक्कीच पारदर्शक आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी निहाल परदेशी यांच्याकडून 100 रुपयाचं रोख कॅश प्राइज आहे. सर्वांना विनंती असेल की आता मात्र थोडेसेच कुपन राहिले आहेत आणि थोडासाच वेळ राहिला आहे. जरूर घ्या. 20 रुपयात आपल्याला होम थिएटर मिळेल. सुरेख झेल पाहायला मिळाली अतिशयाच्या माध्यमातून. ताबीजला यावे लागेल. साठी आलेला आहे. आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय भूषण याच्या माध्यमातून. नक्कीच पहिला चेंडू निर्धावतळला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर ताबिशाला माघारी परतवलं आणि ताबीजची जागा सांभाळायला आता आपण पाहिलं तर स्पर्श 11 संघाकडून आदित्य. नक्कीच डावकुऱ्याचा फलंदाज आहे आपण पाहायला मिळतोय. षटकाच्या बाहेर 2च खेळाडू आहेत. पॉवर प्लेचं शतक आहे. पहिलं शतक आहे भूषण याच्या खांद्यावर. शक्ती सोनार आपल्याला पाहायला मिळतोय. ओनर यांनी दिलेला दबाव
राईट राऊंड विकेट, राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या एष्टीने तिसरा चेंडू. नक्की सन्मान दिलाय एकेरी धावेच्या प्रयत्नात आणि एकेरी धाव केली आहे पूर्ण. एकेरी धावेने पाहिलं तर संघाचं खातं खुलं होईल. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 1 या आकड्यावरती. नक्कीच पाहिलं तर आता मात्र स्ट्राईकवर असेल. प्रथमच फलंदाजी करायला बाहुबली मोहसिन. पाहिलं तर 3 चेंडू अखेर धावसंख्या आहे. एक गडी बाद करण्यात यश आलंय भूषण याला. पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज भूषण. आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आहेत. आपल्याला पाहायला मिळतं एक शॉर्ट मिडॉनच्या दिशेने, एक लॉंग ऑफच्या दिशेने. झेल उडाली आहे, सुरेख झेल. शैलेश बोसीनला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. मराठीत घेतला तर तो चिन्ह असा होतो, पण या ठिकाणी आयकॉन म्हणून आपण अधोरेखित केलेला खेळाडू आहे मोहसिन. नक्कीच भूषण आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करतोय. वलीद स्पर्श इलेव्हन संघाकडून तिसरा फलंदाज, चौथा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वलीद. 2 गडी बाद करण्यात यश आले भूषण याला. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या एष्टीने 5वा चेंडू वलीदसाठी. भूषण नक्कीच पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे नकारतोय वलीद. या एकेरी धावेला पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 5 चेंडू अखेर धावसंख्या होतीये 1 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत भूषण याने. शेवटचा चेंडू राईट मोर द विकेट वलीदसाठी. वलीद टू भूषण. कोलवाटप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. पाहिलं तर बॅकवर्ड शॉटच्या दिशेने चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फेकी करेल त्याद्वारे. पाहिलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, तिसरी धाव नकारतोय. 2 धावेवर समाधान मानावं लागेल वलीद याला. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. पाहिलं तर धावसंख्या 1 शतकाखेर पोहोचतीये 3 या आकड्यावरती. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच पद्धतीने पाहिलं तर एक चांगलं शतक हाताळलं भूषण याच्या माध्यमातून. नक्कीच टीम मीटिंग होतीये. संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामन्याला करायची आहे सुरुवात, कारण की आपल्याला यानंतर महत्वाचा सामना, अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. माननीय श्री जुबेर भाई यांचं स्वागत आमचे अभिसाप करतील. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी दिलात, त्यासाठी तुमचं शब्दशुमनानी आणि सहर्षरित्या स्वागत करीत आहोत. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय सज्ज होतोय. माननीय श्री जुबेरजी यांचं स्वागत होत आहे.
माननीय श्री सिजाउद्दीन जोगेलकर यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षात यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. जो आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला स्पर्धेसाठी दिलात, आम्ही शब्द सुमनानी आणि सहर्षरित्या स्वागत करीत आहोत. पहिले तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे नागराज याच्या माध्यमातून. ज्या प्रकारे भूषण यांनी गोलंदाजी केली होती ना, त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते नागराज याच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले असेल नक्कीच. तटीय चक्काच्या बाहेर फक्त 3 खेळाडू असतील. बॅटची कडा घेतली आहे, झेल मात्र धरणीला दान. आपण पाहिलं तर चेंडू जाईल सीमा रेखा पार. चौक सर्वांनी
पार सीमारे के पार मिळेल चौकार डीजे. आपण पाहिले तरी या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 4 चेंडू अखेर धावसंख्या आहे 13. नक्कीच 13 हा शुभ आकडा मानला जातो. 13 आणि 17 क्रिकेट मधील पाहिलं तर शुभ आकडा मानला जातो. जे आपण पाहतो की एबी डिव्हिलर साऊथ आफ्रिकेचा खेळाडू पाहायला मिळतो की तर जर्सी नंबर सुद्धा 17 आहे. मात्र तो गोलंदाजांसाठी घातक ठरतो. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट पंचांच्या उजव्या एष्टीने. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची काटा घेतल्यानंतर चेंडू आदळला शरीरावर. तदनंतर मिळेल 1 धाव. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 14 या आकड्यावरती. 5 चेंडू अखेर धावसंख्या आहे 14. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नागराजाच्या माध्यमातून. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल वलीद. आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले आहे. 30 संख्येच्या बाहेर 2च खेळाडू आहेत. एक खेळाडू आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने, दुसरा खेळाडू आपण मिड विकेटच्या दिशेने पाहतो आणि तिसरा खेळाडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज नागराज. राईट मोर द विकेट पंचांच्या डाव्या एष्टीने. खोला टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने विरकवलाय. क्षेत्ररक्षक आहे. डोक्यावरून शॉट मिळवण्याच्या दिशेने जाईल चेंडू. सीमा रेखा पार. चेंडू आणि 30 धावांची गरज आहे स्पर्श 11 संघाला. आपण पाहिलं तर दादाचा रन रेट आहे. त्याच पद्धतीने स्पर्श 11 संघ चाललाय. 2 षटकांची धावसंख्या आहे 20 आणि आता 30 धावांची गरज आहे 3 षटकामध्ये. ज्या पद्धतीने खेळ केले त्याच पद्धतीने आतापर्यंत खेळ केले त्याच पद्धतीने करायची आहे. नक्कीच 10 धावांची गरज असेल प्रत्येक षटकामागे. आपण पाहिलं तर तिसरं शतक हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज भूषण. नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज भूषण. आपण पाहतोय फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली आतापर्यंत आदित्य आणि वलीद याने. वलीदने पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या. त्याच पद्धतीने पाहिलं तर आदित्य 6 चेंडूमध्ये 12 धावा बनवतोय. वैयक्तिक आपण पाहतोय या धावा. नक्कीच 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आहे भूषण. आपण पाहिली याच्या आधीची सेमीफायनल मॅच. नक्कीच 25 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये. तरी सुद्धा मॅच आपण पाहिलं तर मला असं वाटतं एक 15 धावेने विजय झाला होता राधा 11 संघ. नक्कीच डावखुरा त्याचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय गोलंदाज भूषण याने.
आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या एष्टीने पहिला चेंडू भूषणाचा आदित्यसाठी. कोलाटप्प्याचा चेंडू सरळ बॅटने भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कुठलीही चुकी करणार नाही. फेकी करेपर्यंत पाहिलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. या 2 धाव्यावर समाधान मानावे लागेल आदित्य याला. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आपण पाहिली ना तर मैदानात आहे 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कोरड्याप्याचा चेंडू आडव्या बॅटने भिरकवलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जाईल सीमा रेखा. थर्डमॅनच्या दिशेने सीमा रेखा पार षटकार डीजे. आपण पाहिलं तर 3 चेंडूकीर धावसंख्या आहे 32. आता मात्र 18 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. सामना पाहिल्यानंतर पूर्णपणे स्पर्श 11 संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. अभि पारके बॉल लवकर घ्या, रोल बॉल आहे तो. कृपया विनंती असेल की आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत, लाईनमॅन आहेत, त्यांना विनंती आहे की आपण चेंडू लवकरात लवकर मैदानात उपलब्ध करून द्यायचा आहे. अभिषेक पारखे यांना विनंती करतो की लवकरात लवकर चेंडू आपण उपलब्ध करून द्यायचा आहे. पुन्हा एकदा 5वा चेंडू भूषणाचा मारा करेल आदित्य. स्लोवर पद्धतीचा चेंडू नक्कीच चेंडू जाईल सीमा रेखा पार चौकार. तर 14 धावांची गरज असेल. नक्कीच 13 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. सामना आपण पाहिलं तर स्पर्श 11 संघाकडे नक्कीच आहे. एकेरी धाव घेतली आहे. आदित्याला माहिती आपण स्वतःच्या जीवावर हा सामना खेळवायचा आहे, जिंकवायचा आपल्या संघाला. नक्कीच स्वतःकडे ठेवली आहे. स्ट्राईक या एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र पोचती आहे 37 या आकड्यावरती. 3 षटकाखेर धावसंख्या आहे 37. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. संघाचा चिन्ह म्हणजे आयकॉन खेळाडू कुणाल सुतार.
नक्कीच आपल्याला याच्यानंतर अंतिम सामना पाहायला मिळेल. राधा 11 आणि या सामन्यातून जो कोणी संघ विजयी होईल, स्पर्श 11 असेल किंवा रुद्र गोल्डस्मिथ 11 असेल. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. आदित्य टू कुणाल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते कुणाल याच्या माध्यमातून. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता करते पंच. आता मात्र 11 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल स्पर्श 11 संघाला. नक्कीच आडव्या बॅटने खेळून केलेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेखा पार. चौकार. विनंती करतो की आपण समालोचन कक्षात यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. तुम्ही तुमचं बहुमूल्य वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल तुमचं शब्दसुमनाने आणि सहर्षरित्या स्वागत करीत आहोत. शिजाउद्दीन जोगिलकर यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच सुरेख अशी झेल अक्षय्याची. आदित्यला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 啊 नक्कीच कुणाल. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज पाहायला मिळतोय. कुणाल टू सुहेब दोन्ही एका संघात खेळतात. आता मात्र विरोधात. नक्कीच एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव घेतली आहे. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आहे आपल्याला पाहायला मिळतोय. बोली चांगला सामना पाहायला मिळतोय. नक्कीच चुरशीचा सामना आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला कुणाल याच्या माध्यमातून. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर पूर्णपणे आपण पाहू सामना स्पर्श 11 संघाकडे झुकताना. आणि या चेंडूवर जर का स्पर्श 11 संघाला धक्का दिला तर सामना नक्कीच कुठेतरी वळसा घेईल रुद्र स्मिथ 11 संघाकडे. नक्कीच पॉईंटच्या दिशेने सुरेख झेल पाहायला मिळाली. शक्ती सोनार ओनर यांच्या
सोहेब परदेशी जेएमपीएल पर्व 5वे कोण खेळेल फायनलचा सामना अंतिम सामना राधा 11 विरुद्ध स्पर्श 11 के रुद्र गोल्ड स्मिथ 11. नक्कीच पंचांचे दोन्ही आज समांतर असतील. स्वेर चेंडू अवांतर धाव या अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या पोचेल 43 या आकड्यावरती. आपण पाहतोय जेवढ्या धावा खर्च करतील तेवढा सामना स्पर्श 11 संघाकडे नक्कीच झुकेल. नक्कीच चरा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडूची आपण पाहिली तर निर्धाव अक्षयसाठी नक्कीच पाहिलं तर पारितोषिक आलेलं आहे. स्वेप परदेशी यांची जर विकेट घेतली तर परेश जाधव यांच्याकडून नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय याच्यासाठी. नक्की क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेल तर द्वार होतील का 2 धावा पूर्ण. पंचांचा निर्णय आहे तिसऱ्या पंचांकडे. नक्कीच पंचांचा निर्णय असेल तिसऱ्या पंचांकडे जायचं आहे. ओव्हर स्टेप आणि धावचित बाद या दोन्ही साठी नक्कीच तिसऱ्या पंचांकडे असेल. निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल तिसरा पंचांचा. नक्कीच पंच आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या. कृपया विनंती असेल की आपण समर्थन कक्षावर एवढी गर्दी करायची नाही. नक्कीच पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे की ओव्हर स्टेपचा नो बॉल असेल पण धावचित बाद होतोय फलंदाज. एकच धाव मिळेल आणि नो ची 1 धाव या एकूण 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. पंचेचाळीस या आकड्यावरती फ्री हिट असेल. ओव्हर स्टेपचा नक्कीच नो चेंडू देतील पंच. अय्यानला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. अय्यांची जागा सांभाळायला आपण पाहतोय रिजवान. नक्कीच पाहिलं तर 5 धावांची गरज असेल. चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. सामना आपण पाहतोय स्पर्श 11 संघाकडे थोडा झुकताना. नक्कीच जिथे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज होती आणि पहिला स्वेर चेंडू दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 7 धावांची गरज होती. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आली आहे. फ्री हिटचा चेंडू असेल. नक्कीच 5 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे गोलंदाज
अक्षय. फलंदाजी मार्कवर सज्ज आहे शोएब परदेशी. नक्कीच विकेट घेतली शोएब परदेशीची जर अक्षयने तर 500 रुपयाचं पारितोषिक परेश जाधव यांच्याकडून आहे. सामना विजय झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक पंकज मेहता आणि मुकुल मेहता यांच्या मार्फत आहे अक्षयसाठी. नक्कीच पाहिलं तर फेकी करेल तद्वर 2 धावा होतील पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 47 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर 3 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 3 धावा. चांगला सामना पाहायला मिळतोय. सेमी फायनलचा सामना. नक्कीच ज्या पद्धतीने पहिला सामना झाला होता सेमीफायनलचा त्याच पद्धतीचा नक्की दुसरा सामना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून नक्कीच या सामन्यामध्ये कुठेतरी वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न आहे अक्षय याचा. चार चेंडू आणि 3 धावांची गरज. लवकरात लवकर सामना खेळवा. अजूनही आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. राईट राऊंड विकेट. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे कुणाल सुतार. नक्कीच होतील 2 धावा पूर्ण. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आपण पाहिली तर पोचती आहे 49 या आकड्यावरती. आता पाहिलं तर सामना हा इक्वल झालेला आहे. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. तीन चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. तीन चेंडू आणि 1 धावांची गरज. तीन चेंडू आणि 1 धावांची गरज. सामना पाहूया. स्पर्श लोन संघाकडे आता मात्र आहे. फिरवेल का अक्षय या सामना? नक्कीच पाहायला मिळतो स्पर्श 11 संघ फायनल मध्ये अंतिम सामना.